मराठीत का नाही म्हटलं नाही, मराठीत खूप ग्रुपिझम आहे, त्यांच्या लॉबीज ठरलेले आहेत, त्यांचे आधीच सगळे कलाकार फिक्स झालेले असतात आणि मग जो काही गाव राहिलेला असतो 1-2 दिवसाचा इतकं कॅरेक्टर तितकं त्याच्यासाठी आपल्याला बोलवलं जातं. पण आपण मोठ्या पडद्यावर दिसणार आहे या समाधानाने. आणि काम तुमच्याकडे काम चालून आले किंवा तुम्हाला कोणी विचारलंय त्या कामाकरता, म्हणजे आपल्याला देवाने आपल्यासाठी एवढंच लिहून ठेवलं ते करावं. काही लोक पैसेही देत नाहीत, काही बोलता येत नाही आणि आम्ही कुठे दाद मागू शकत नाही याची. पण प्रेक्षकांचा जो काय आमच्याबद्दल समज असतो ना, आम्ही खूप श्रीमंत, आम्ही खूप मोठे, आम्ही आहे दिल दर्या, खूप श्रीमंत आहोत. आर्थिक दृष्ट्या तुम्हाला काही दिसणार नाही, बँक बॅलन्स आमचे नल्ला असतील, एकदम डोक्यावरती काही कर्जाचे ओझे असतील, पण हे आम्ही कोणाला सांगू शकत नाहीये. बाकी बाजू वेगळ्याच असतात. इतर आज मी मिस्टर गेल्यानंतर ह्या कलेच्या जीवावरती आज मी माझ्या मुलींची लग्न केलीत, त्यांची बाळणपण वगैरे सगळी व्यवस्थितरित्या पार पाडली. फक्त त्यामुळे कधी कधी म्हणतो तू गाडी नाही घेतली, तू घर नाही घेतलं, तू अजून भाड्याच्याच घरात राहते. म्हटलं ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या कोणी पार पाडायच्या. घर आहे भाड्याचं काही नाही, पण माझ्या डोक्यावर छप्पर आहे. दुसरी गोष्ट, गाडी काय आता आज ओला बोलवली तर दारामध्ये येते, इथं बसायचं तिथं उतरायचं. म्हटलं तो उगाच हत्ती पाळू कशाला मी, पुन्हा ड्रायव्हर ठेवा, त्याचा पगार मला एवढं कोणी परडे देत नाही. ते परडे जरी मिळाले तर आपण मी माझ्या कितपत मी काम करणारी मला माहिती नाहीये, पण मला थोडीशी माझी उत्तरार्धाची तो सोय करून ठेवली पाहिजे. म्हटलं माझं पहिल्यापासून फंड आहे, मी कोणावरती डिपेंड नाही. मी कधी कोणाकडे नसलं तर मी मागणार नाही, मी घरात बसेल, कारण माझ्याकडे कला भरपूर आहे. मी शिवणकाम करीन, मी पुष्कळ उद्योग केलेले, मी खानावळही चालवीन, कारण मी डब्बे मी असं सगळं करत आलेले. त्यामुळे कष्टाला पर्याय नाहीये, कष्टाला मरण नाहीये, आणि आपण कष्ट केलं तर आपण उपाशी राहत नाहीये. त्यामुळे कष्ट करणं भाग आहे, करत राहा. आणि मी ते करत राहते. काम मिळालं मी आनंदी आहे, काम नाही मिळालं तरी मी खूप आनंदी आहे. मग माझं वाचन असतं, मग कुठेतरी मी अभिवाचनाला जाते, मग कधीतरी मी वर्कशॉप घेते ऍक्टिंगचे. मग त्यांना पैसे नाही, कारण गरीब मधले मुलं येतात, त्यांना एवढे पैसे नका देऊ पैसे, पण आवडीने शिका, कला जोपासा. कलेवरचं म्हणजे कसं नाही मिळत म्हणजे बरेच जण अशी सोडून देतात, नाही पैसे मिळत ना, याच्यात काही हे नाही. मला ते नाटकांबद्दल आता नाटकाला खूप चांगले दिवस आलेत, पण आजही वाचले नाही की हे म्हणतात की पैसे हे वाढवायला पाहिजे, तिकीट वाढवायला पाहिजे. मराठी माणूस नॉन महाराष्ट्रीयन पण लोक नाटकाला येतात, पण वारेवर तुम्ही तिकीट वाढवले तर कुटुंबासहित माणूस येत नाही, एकटा माणूस येऊ शकतो. पण कधी कधी वाटतं की नाही कुटुंबाला दाखवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ते ह्याच्या काय ते मल्टीला वगैरे जाऊन बघतात, तिथे तर तुम्हाला खाणंपिणं पण तुमचं नेता येत नाही. मग थिएटरला का तुम्हाला असं आहे, पण तुम्ही एक मायनर ठेवा की कुटुंब बघू शकेल. कारण एक मेव महाराष्ट्र असा आहे ना की तिथे ही नाट्य चळवळ चालू आहे आणि नाटकं चालू आहेत. ते परेश रावल पण आपलं फार कौतुक करतात ते मराठी कलाकारांचं. त्यानंतर ना कलाकार मराठी असले की मला आठवतं मी हिंदी पिक्चर केला होता, मनोज वाजपेयी आणि अन्नू कपूर होते, सूरज पे मंगलवारी जी स्टुडिओचा होता. तर असं आम्ही काहीतरी बोलताना असं मी गेले आणि सुप्रिया होती त्याच्या पिळगावकर, अन्नूजींनी असं पटकन ओळखलं, मैडम आप थिएटर से हो क्या? म्हटलं हाँ सर. वही तो आप ये मराठी थिएटर वाले होते ना, बहुत शार्प होते. ही पावती आहे आपली की जे आपण करतो ते योग्य करतो, चांगलं करतो. त्यांना ते पाहिजे असतं. म्हणजे ते नाचबीच होता त्याच्यामध्ये, तो मनोज वाजपेयी नाचतायत वगैरे, मी पण त्यांच्या मागे, तर ते असे पतंगच तुम्ही मागे चक्री धरून नाचते वगैरे, तर त्यांना म्हणजे ते त्यांनी बघितलं होतं कि ये जो ऑन मौके पे ये जो करना होता है इंस्टेंट में, वो बहुत बढ़िया होता है. म्हटलं बात झालं आपल्याला.
बाकी देशातले कोणती नटी बिटी मला काही फार माहिती नसतं, कारण माझं फक्त एक फोकस असतो माझ्या कामाकडे. मी फार चौकशा करत नाही. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.